प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे फाल्गुन महिन्यातील दुर्गा अष्टमी, तसेच मंगळवार. मूलाधार चक्र साधना केली जाते. तर आज हा उत्तम पवित्र दिवस, दुर्गाष्टमी, मंगळवार याचे औचित्य साधून आज आपण करणार आहोत दुर्गाष्टमीचे म्हणजेच फाल्गुन महिन्यातील दुर्गाष्टमी आणि मूलाधार चक्र ध्यान साधना. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि रेकीचे साधक व माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. चला आपण ध्यानाला सुरुवात करणार आहोत. आज फाल्गुन महिन्यातील दुर्गाष्टमी आहे. तर सर्वप्रथम आपण एक पाण्याचा ग्लास घेणार आहोत. एक पाण्याचा ग्लास घ्या. तो डाव्या हातात ठेवा, त्याच्या उजवा हात ठेवा असा. सावकाश डोळे बंद करा आणि या पाण्याला अफर्मेशन द्या. हे जल माझ्यासाठी अमृतमय आहे. या जलामध्ये मी जी रेकीची साधना करणार आहे त्याद्वारे सर्व ब्रह्मांडी ऊर्जा प्राप्त होत आहे. जेव्हा मी हे जल ग्रहण करेल तेव्हा माझे शरीर मन आत्मा हे ऊर्जांकित होत आहे. ह्या पाण्यावरती आपल्या पाची बोटांनी ओम काढा. ओम आणि एक घोट पाणी प्यायचं. पाणी समोर ठेवून द्या. आता साधना करण्यापूर्वी आपण आज आपली उजवीकडची म्हणजे सूर्यनाडी ॲक्टिव्ह करणार आहोत. तर या बाजूला डावीकडची नापुडी बंद करा आणि आपला उजवा हात डाव्या काखेखाली घाला. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. असे तुम्ही 5 वेळा करा. हात काढा आणि आता आपण चेक करू आपली कोणती नाकपुडी चालू. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. आपल्या उजव्या नाकपुडीतून जास्त श्वास बाहेर पडतो म्हणजे आपली उजवी नाकपुडी चालू आहे. आता आपण ध्यानाला सुरुवात करू. केशव मुद्रेमध्ये आपल्या अनाहत चक्रावर हात ठेवा आणि रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्णपणे प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप खूप प्रेम आहे आणि सर्वांप्रती करुणाभाव आहे. चला आपण पहिले दोन्ही हातांचे घर्षण करूया आणि आपण आपला कुटुंबाचा चिबळ जो ब्रह्मांडामध्ये ठेवलेला आहे तो सावकाश घ्या. आपल्या समोर घ्या. ब्रह्मांडात ठेवलेला आपण आपला चिबळ घेतलेला आहे. चिबळला हात जिथे पुढे जात नाही तिथे ती ब्रह्मांडी ऊर्जा व्यापलेली असते. त्यापुढे हात न्यायचा नाही. आणि दोन्ही हात कप शेपमध्ये ठेवून हाताची बोटे एकमेकाला जोडलेली असावी. पहा,
याच्या पुढे हात नेऊ शकत नाही, कारण त्यामध्ये ब्रह्मांडी ऊर्जा अंतर्बाह्यरित्या भरभरून वाहत आहे. इथे आपल्या हाताला झिंझिण्या येतात, मुंग्या येतात. ही ऊर्जा प्रवाहित झालेली आहे, शिवशक्तीची ऊर्जा आहे, ही प्रवाहित झाली आहे. आता कल्पनेने पाहूया, आपण याची बॉलमध्ये आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आमंत्रित करूया. आपले आई वडील, बहीण भाऊ, त्यांचे कुटुंबीय, आजोळकडचे सर्व कुटुंबीय, आपले सासरकडचे सर्व नातेवाईक, भाऊबंद, आपल्या कुटुंबातील आपले सर्व मुलं मुली, सासू सासरे, नवरा किंवा जे सर्व व्यक्ती, आपली वास्तू, आपले शेजारी, सर्वांना याची बॉलमध्ये आमंत्रित करूया. आता याची बॉलवर ओम काढूया आणि ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा याची बॉलला प्राप्त होत आहे म्हणून समोर ठेवूया. आता आपण जी ऊर्जा ग्रहण करणार ती यांनाही प्राप्त होत आहे. दोन्ही हाताचे सावकाश घर्षण करा आणि आपले दोन्ही हात हे आपल्या ताठ बसायचं, थोडंही वाकायचं नाही, तरच ही ऊर्जा अगदी प्रवाहीपणे शरीरातील प्रत्येक चक्रात प्रवाहित होते. प्रत्येक चक्रातील अवरोध दूर केले जातात. त्यामुळे ताठ बसायचं, सावकाश डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना लम कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील लाल रंगाची तेजस्वी ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रावर प्रवाहित झाली आहे. पृथ्वी तत्वरूपी मूलाधार चक्र हे लाल रंगाच्या दिव्य ऊर्जाने ऊर्जांकित झाले आहे. आज आपण फाल्गुन महिन्यातील पवित्र अष्टमी तिथीनिमित्त माता पार्वतीच्या ध्यान साधनेत एकत्रपणे सहभागी होऊया आणि माता पार्वतीच्या श्लोकाद्वारे हे सप्तचक्र ध्यान साधना करूया. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. नमामि शशी संखाशा शंभो वामाडक संस्थितां पार्वती जगता मातर शुद्ध सत्व स्वरूपिणं. पहा, आपल्या बंद डोळ्यात माता पार्वतीचे दर्शन आपण करत आहोत, जी शिवशंकरांशेजारी विराजमान झाली आहे. माता पार्वती दिव्य असे आज तिचे रूप पाहत आहोत. या मंगलमय क्षणी तिचा शृंगार, तिच्यातून वाहणारे संपूर्ण तेज आपल्या शरीरावर प्रवाहित झालेले आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक इंद्रियांना, प्रत्येक चक्राला हे तेज प्राप्त होत आहे. मी पार्वती मातेला वंदन करते, जी शंकरांच्या वाम अंगात विराजमान आहे, जिने चंद्रासारखा तेजोमय स्वरूप धारण केले आहे आणि जी शुद्ध सत्वस्वरूपा संपूर्ण जगाची माता आहे. अशा या मातेच्या चरणी माझे कोटी कोटी आत्मवंदन. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडताना कल्पनेने पहा, दिव्य ऊर्जा आपल्या मूलाधार चक्राला ऊर्जांकित करत आहे. पृथ्वी तत्वरूपी ही ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांना आणि मूलाधार चक्र, दोन्ही पाय, पायांचे तळवे, बोटे, घोटे, आपल्या पोटऱ्या,
गुडघे, मांड्या आणि आपले माकड गुदद्वार येथील प्रत्येक अवयवांचे कार्य अत्युत्तमरित्या होत आहे. मी या देहरूपी मंदिरात सुरक्षित आहे. पहा, एखादे झाड असते, त्याची मुळे खोल खोल जमिनीमध्ये गेलेली असतात आणि हे असे सक्षम सुदृढ झाड हजारो वर्ष वाढलेले असते. ते प्रचंड असे मोठे झाड प्रत्येकाला कसलाही भेदभाव न करता छाया देते, उन्हातून येणाऱ्याला सावली देते, थंडगार असा वारा मिळतो आणि पाने, फुले, फळे प्रत्येकाला प्राप्त होतात. त्यामध्ये कधी कसलाच भेद नसतो. गरीब, श्रीमंत, काळा, गोरा, जातीभेद, बुटका, उंच, जर या ब्रह्मांडानेच कसला भेद ठेवला नाही, या ब्रह्मांडाचीच कलाकृती आपण आहोत, तर आपण का बरं भेद करावा? म्हणूनच आपले सर्व साधू संत म्हणतात ना, की दृष्टी ज्या भगवंताने दिली आहे ती त्याच्याच नजरेतनं पहा, तेव्हा समानता दिसेल. जेव्हा आपण आपला अहम पुढे आणतो आणि आपल्या नजरेतनं या जगाला पाहतो, तेव्हा सर्वत्र आपल्याला ही सृष्टी नकारात्मक ऊर्जांनीच भरलेली दिसेल. पण जेव्हा आपण आपली दृष्टी सृष्टी किंबहुना आपले सर्व जीवन त्या परब्रह्म परमात्म्याच्या हातात देतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने या ब्रह्मांडाची ओळख आपल्याला होते. या मूलाधार चक्रातून मी पार्वती मातेच्या चरणी वंदन करते आणि माझे मूलाधार चक्र सक्षम सुदृढ केल्याबद्दल माता पार्वतीचे, पिता महादेवांचे, रुद्र आणि बाबा बर्फाणींचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात समोर आणा, दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात घर्षण करून आपले नाभीच्या 2 बोटे खाली ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील लाल रंगाची दिव्य ऊर्जा. आज मंगळवार, लाल रंगाची दिव्य ऊर्जा, शिवशक्तीची कृपा, वायुदेव श्री हनुमानजींची कृपा आपल्या स्वादिष्टान चक्रामध्ये जलतत्वामध्ये प्रवाहित होत आहे. आपले जलतत्व, सर्व पवित्र नद्या, पवित्र सरिता यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असो. प्रत्येकाशी आपले नाते आनंदाचे, उत्तमाचे होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. सावकाश सोडताना कल्पनेने पहा, त्यात आपल्या मुख्य, आपल्या स्वादिष्टान चक्रामध्ये माता पार्वतीची कृपाशीर्वाद प्राप्त होत आहे. पिता महादेव यांच्या मस्तकाहून वाहणारी गंगा, ही पवित्र नदी आपल्या स्वादिष्टान चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सावकाश सोडताना माता पार्वती खंडातील आपण उपासनेचा श्लोक म्हणूया. तमेव प्रत्यक्षात तत्वं देही जन्मनी नित्यदा, त्वया विना जगत सर्व मातृरूप ही शोभते. हे जननी,
तू प्रत्यक्ष सत्य स्वरूप आहे. तुझ्याशिवाय हे संपूर्ण जग मृतवत आणि नीरस आहे. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. आपल्या स्वादिष्टान चक्रामध्ये ही दिव्य ऊर्जांकित झाली असून माता पार्वतीद्वारे प्रत्येक अवयव उत्तमरित्या कार्य करत आहे. दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या मणिपूर चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या, सोडताना. या देवी सर्वभूतेषु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबक गौरी नारायणी नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. माता पार्वतीच्या चरणी मी सदैव लीन असून माझ्या प्रत्येक चक्रांमध्ये माता पार्वतीची ऊर्जा प्रवाहित झाली. माझे मणिपूर चक्र अग्नी तत्व आज याला रंगाच्या दिव्य ऊर्जांकित झाले असून या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांद्वारे मी सक्षम आणि सुदृढ होत आहे. दोन्ही हात समोर आणा, दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हात हे आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. एक सावकाश दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडताना. विश्वेश्वरी जगदाती जगन्निर्माण्य कारणी नारायणी महादेवी सर्वसत्ता प्रबोधनी. हे सर्व जगताची सत्ता धारणी माता, महादेवांची पत्नी, माझी माता, सर्व जगावर सत्ता करणारी सर्व जगाची माता, माता पार्वती, तुझ्या चरणी माझे हे हृदय मी अर्पण करत आहे. वायुतत्वरूपी हे माझे हृदय आज लाल रंगाच्या दिव्य ऊर्जाने ऊर्जांकित झाले आहे. येथील प्रत्येक अवयव उत्तमरित्या कार्य करत आहे. करुणा प्रेम माया ममता हीच शिकवण दिलीस तू आता प्रत्येका ठाई. प्रत्येक सजीव निर्जीवा ठाई ममत्व ही जाव. हीच आहे आपली शिकवण. कधीही कसला भेदभाव न करणे, समत्व भावाने राहणे. जे आपण ब्रह्मांडाला देतो तेच ब्रह्मांड आपल्याला परत देतं. जर आपण सकारात्मक ऊर्जा या ब्रह्मांडात प्रवाहित केली तर नक्कीच आपल्यालाही ब्रह्मांड तेच देतो. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या विशुद्धी चक्रावर ठेवा. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडताना. नमो दैवे महादैवे शिवाय सतत नम. नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मिता. ही माता पार्वती माझ्या विशुद्ध चक्राला ऊर्जांकित करत आहे. आकाश तत्वे माझे विशुद्धी चक्र आज लाल रंगाच्या दिव्य ऊर्जांद्वारे प्रवाहित झाले असून माझ्या वाणीद्वारे उत्तमाचे स्तवन स्तोत्र उत्तमरित्या माता पार्वती वदवून घेत आहे. हे वाग्वेश्वरी, तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी आत्मवंदन. दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हात हे आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना तुमचे पोट फुगले पाहिजे आणि श्वास सोडताना आपण ओम बीज मंत्र म्हणणार आहोत आणि पोट जेवढे मागे होईल तेवढे मागे मागे घ्यायचे. त्याने आपले प्राणचक्र सक्रिय होते. एक दीर्घ श्वास घ्या,
ओम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील लाल रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या आज्ञाचक्रात प्रवाहित झाली आहे. माझे आज्ञाचक्र पृथ्वी तत्वरूपी ऊर्जा ग्रहण करत असून शिवशक्तीची ही ऊर्जा, शिवशक्तीची ममता माया माझ्या आज्ञाचक्रा प्रवाहित होत आहे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. त्रिनेत्रधारी शिव या आज्ञाचक्राचे त्रिनेत्रधारी शिव ह्या आज्ञाचक्राचे चालक आहेत, मालक आहेत माता पार्वती. ओम गिरिजाच विद्महे शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्. कल्पनेने पहा माता दुर्गा, गिरिजा, पार्वती, उमा, सती, सावित्री अनेक रूपांनी अनेक रूपांनी नावांनी तिच्यातील ते तेज दिवसेंदिवस माझ्या आज्ञाचक्रात प्रवाहित झाले. आकाश तत्वरूपी माझे आज्ञाचक्र आज या पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे आणि जागृत होत आहे. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या मस्तकाच्या म्हणजे सहस्त्रार चक्रावर ठेवा. टाळूच्या दोन्ही बाजूनी सावकाश ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबक गौरी नारायणी नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. सहस्रार चक्रात लाल रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली असून माझे सहस्रार चक्र आकाश तत्विरूपी ऊर्जा पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने ग्रहण करत आहे. ब्रह्मांडातून येणारी प्रत्येक ऊर्जा माझ्या हाताद्वारे माझ्या चक्रांना प्रकाशमय ऊर्जांकित करत आहे. ओम पार्वती माते नमः. सहस्रार चक्र जागृत झाले. ओम दुर्गा देवे नमः. आज्ञाचक्र माझे जागृत झाले. ओम सीतापते नमः. विशुद्धी चक्र सक्षम झाले. ओम पार्वती दैवे नमः. अनाहत चक्र जागृत झाले. ओम गिरिजा दैवे नमः. मणिपूर चक्र सक्षम झाले. ओम दुर्गाय नमः. माझे स्वादिष्टान चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. ओम कुलस्वामिनी जागृत जागृत जागृत. कुलस्वामिनीच्या कृपेने माझे मूलाधार चक्र जागृत झाले असो. आपण जिथे बसलो तिथे बोटे टेकवा, ग्राउंडिंग करा आणि स्वतःला एक नमस्कार करा. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाद्वारे माझे संपूर्ण चक्र चार्ज आणि हील झालेले आहे. या देहरूपी मंदिरात मी सक्षम आणि सुदृढ आहे. आता ही साधना पूर्ण केल्यानंतर कल्पनेने आपण माता पार्वतीला पाहूया. माता पार्वतीच्या आज्ञाचक्रातून पहा प्रवाहित होणारी दिव्य ऊर्जा. हे मातेश्वरी, मला संयम, शक्ती, साधना व ज्ञान प्रदान कर. माझ्या मनातील कलुष नष्ट करून शुद्ध सत्व दे, शुद्ध सत्व दे. दोन्ही हात पुढे घेऊन आपण जो आपल्या फॅमिलीतील लोकांचा चिवळ ठेवलाय तो समोर घ्या. सावकाश डोळे बंद करून या चिवलमध्ये आपण सर्वांना आमंत्रित केले आहे. आज पहा या चिवलवर
ब्रह्मांडातील लाल रंगाची दिव्य ऊर्जा एक शॉवर प्रवाहित झाला आहे लाल रंगाचा. या शॉवरद्वारे ही ऊर्जा याची बॉलमध्ये आपण आमंत्रित केलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होत आहे. आपले माता पिता, सासू सासरे, बहीण भाऊ, त्यांचे कुटुंबीय, नणंदी जावा यांचे कुटुंबीय, आजोळकरची आजी आजोबा, मामा मावशा त्यांचे कुटुंबीय, आपले मित्र मैत्रिणी, शेजारी, आप्त नातेवाईक, भाऊबंद, गणगोत, आपली वास्तूतील सर्व वस्तू, प्राणी, वृक्ष, वल्ली, चराचर यांना ही ऊर्जा प्राप्त होत आहे. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील रंगाची दिव्य ऊर्जा प्रत्येकाला ओथंबून प्रवाहित होत आहे. प्रत्येक जण सक्षम आणि सुदृढ होत आहे. आता याची बॉलवर आपण बीजमंत्र काढू. लम वम राम यम हम आणि ओम काढूया. याची बॉल वरतून खाली कव्हर करून स्वतःला एक नमस्कार करूया. आता हाची बॉल पुढील काही दिवसांसाठी कल्पनेने पहा. याची बॉलमध्ये ब्रह्मांडातील रंगाची ऊर्जा प्रवाहित झाली असून आता याची बॉलला कव्हर करून पुढील काही दिवसासाठी आपण ब्रह्मांडात ठेवू. राको ज्यांची रेकी झाली नाही आहे त्यांनी राको नाही काढायचा. आता आपला पाण्याचा ग्लास हातात घ्या. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या हातामध्ये प्रवाहित झाली. 5 बोटे पाण्यात बुडवा आणि त्या गोल गोल फिरवा. हे पाणी ऊर्जांकित आणि चार्ज होत आहे. ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक ऊर्जा या पाण्यामध्ये प्रवाहित झाली असून हे जल आमच्यासाठी अमृतमय आहे. तुमची जी कोणती इच्छा असेल ती मनापासून म्हणा. पाण्याला सांगा. एक घोट पाणी प्या. पण पाणी पिताना हे पाणी ज्याप्रमाणे आपण एखादी गोळी खातो, तोंडात टाकतो, त्याप्रमाणे ते गोळीप्रमाणे पूर्ण तोंडभर ते पाणी फिरवून प्यायचं असतं, असं चोकून. तर आपल्यात जी लाळ निर्माण होते तोंडात, तिला त्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि ते पाणी आपल्या शरीरातील प्रत्येक चक्रात जेव्हा प्रवाहित होतो, त्या चक्रातील जे काही टाकाऊ द्रव्य आहे ते आपोआप तिथनं बाहेर पडण्यास खाली सरकतात. म्हणजे आपली पाणी हे आपल्यासाठी अमृतमय आहे, जलमय आहे. आता दोन्ही हातांना घर्षण करून दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर गेश मुद्रेत ठेवा. सावकाश डोळे उघडा आणि पहा, या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जाद्वारे, सर्व साक्षी ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जाद्वारे अनुग्रह शक्ती, त्रिधान शक्ती, इच्छा शक्ती, क्रिया शक्ती, ज्ञानशक्तीद्वारे मी शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या, कायिक, वाचिक दृष्ट्या, आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक, आर्थिक, बौद्धिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कॉर्ड कटिंग करणार. ज्यांची रेकी